आज आपण बघतोय दुबईचा आमचा डे 3. सो डे 3ला मस्त रेडी होऊन आम्ही निघालो आणि आम्ही फर्स्ट गेलो दुबईच्या फ्युचर म्युझियममध्ये. सो आम्ही एंट्री बॅक साईडने केली होती. सो हा तो बॅक साईडचा व्ह्यू आहे. सो बॅक साईडने फ्युचर म्युझियम असं दिसतं. आतमध्ये इंटिरियर खूप छान आहे. सगळं आय थिंक उर्दू लँग्वेज आहे ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये लाइटिंग्स आहे जे खूप छान वाटत होतं. देन आतमध्ये गेल्यावरती आपण जिथं थांबतो तिथं आपल्याला सर्वांना स्कॅन करतात आणि तिथे एक स्क्रीन आहे त्याच्यामध्ये पार्टिकल्सने आपली इमेज क्रिएट झालेली असते ती बघायला भेटते. सो स्टार्ट खूप छान वाटला. देन त्याच्यानंतर ना आपल्याला एक स्पेसशिप असल्यासारखं फील होतं. त्याच्यामध्ये आपल्याला बसवतात एक्झॅक्ट स्पेसशिपसारखं आपल्याला तिथं सगळं बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये बसून ते आपल्याला दुसरीकडे स्पेसमध्ये घेऊन जात आहेत असं दाखवतात. ही लिफ्ट आहे जी ग्राउंड फ्लोअरवरून 7th फ्लोअरला आपल्याला घेऊन जाते. लिफ्टमध्ये स्क्रीन्स लावल्या आहेत त्याच्यामुळे असं वाटतं की आपण खरंच स्पेसशिपमध्ये आहे. आपण खरंच दुबईच्या वरती चाललेले स्पेसमध्ये असं फील होतं. बट ते स्क्रीन्समुळे एवढं रिअल फील नाही होत. ते जाणवतं की हां स्क्रीन्स आहेत म्हणून. आपल्याला एका स्पेस स्टेशनला नेले असं दाखवतात. सो तशी जर्नी चालू होती. सो त्याच्यावरती काय आहे असं दाखवतात. मम्मी लेट्स गेट टू नो द नेबरहूड. फॉलो मी. Pioneers, follow me on the boat walkways now. Let us gather here around this lovely model of the orbital spaces. Artifacts here, please do not touch them. You can take as much as you want from the photos and the videos without using a flash, as this is a flash-sensitive area. So we can show you استمد من الفضاء. The station serves many functions, but its most important is as the command center by the SOL project. तिथे अशी सुंदर सोलर सिस्टीम आपली बनवलेली आहे जी मूव्ह होत होती. त्यांनी ते मशीन आहे त्याच्यावरती हातात जे बँड दिलं होतं ते स्कॅन करायचं. देन ते मशीन आपला चेहरा स्कॅन करते आणि ते एक ॲस्ट्रॉनॉट दाखवलेला आहे स्क्रीनवरती. त्याच्या फेसवरती आपला फेस येतो. त्या फ्लोअरला बऱ्याच टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी आहेत ज्या आम्ही स्किप केल्या. देन फ्लोअर संपल्यानंतर ना एका लिफ्टमध्ये आपण जातो ज्याच्यामध्ये असं दाखवले की ते स्पेसशिप आपल्याला पुन्हा खाली दुबईमध्ये घेऊन जाते असं दाखवलेलं आहे. देन तिथून पुढे आम्हाला हिल इन्स्टिट्यूटला जायचं होतं. सो आम्ही होतो 5th फ्लोअरला आणि आम्हाला 4th फ्लोअरला जायचं होतं. हिल इन्स्टिट्यूटमध्ये आहे DNA लायब्ररी ज्याच्यामध्ये 2400 DNA सॅम्पल्स 3D प्रिंटेड आहेत.
देन त्यानंतर त्याच्या खाली एक फ्लोर आहे जो फुल्ली मेडिटेशनसाठी बनवलेला आहे की वेगवेगळ्या टाईपची मेडिटेशन्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये. सो ते खूप रिलॅक्सिंग आणि छान होतं. मेडिटेशनसाठी असल्यामुळे जास्त व्हिडिओज क्लिक केलेले नाही त्याच्या. देन खाली सेकंड फ्लोअरला आल्यावरती तिथे थीम आहे फ्युचर हिरोज. त्याच्यामध्ये फ्युचरचे ट्रान्सपोर्ट्स, रोबोट वगैरे गोष्टी आहेत. देन वन साईडला सिटिंग एरिया आहे आणि एक लाईट्सचा सिटिंग एरिया आहे जो खूप असा हिलिंग होता. खूप शांत वाटत होतं तिथं बसल्यावरती. खूप रिलॅक्स फील झालं. तिथे समोर आपण थांबलं तरी आपल्यावरती पण अशी लाईट्स रिफ्लेक्ट होत होत्या. ते पुढे या एरियाच्या अपोजिट साईडला ट्रान्सपोर्ट्स, रोबोट्स वगैरे आहे. हा रोबोट आहे, त्याच्यासमोर माईक होता. सो आपण काही विचारलं तरी तो तसे आन्सर द्यायचा आणि त्याच्यासमोर गेलं ना की ते आपल्याला बरोबर नोटीस करायचं, आपल्याकडे बघायचं, बरोबर आय कॉन्टॅक्ट करायचं. आणि याच सेकंड फ्लोअरला एक बाल्कनी आहे जिथून आपण बाहेर येतो आणि मस्त दुबईचा व्ह्यू दिसतो. तिथे फोटो सेशन्स करता येतात. ही बाल्कनी म्हणजे दुबईच्या फ्युचर म्युझियमचा फोटो स्टॉप आहे. इथे खूप छान फोटोज येतात, खूप छान व्ह्यू पण दिसतो. त्याच्या खाली फर्स्ट फ्लोअरला किड्स प्ले एरिया आहे अँड हा आहे ग्राउंड फ्लोअर ज्याच्यावरती हा बलूनचा फिश उडताना बनवलेला आहे. अँड तिथेच कॉफी शॉप होतं ज्याच्यामध्ये रोबोट कॉफी बनवून देत होता. सो तिथे कोणी पर्सन नव्हता, सगळं काही रोबोट बनवत होता. फ्युचर म्युझियम बघून होईपर्यंत आम्हाला दुपार झाली होती आणि तिथून पुढे आम्हाला स्काय व्ह्यू ऑब्झर्वेटरी बघायची होती. सो फर्स्ट तिथे गेलो अँड जेवणाचा तर टाईम झालेलाच होता आणि भूक पण खूप लागलेली होती. सो आम्ही तिथं जाऊन पिझ्झा घेतला. सो तिथे पिझ्झा खाण्याचा व्ह्यू खूप छान होता. समोर बुर्ज खलिफा होता अँड तिथं बसून आम्ही पिझ्झा खात होतो आणि व्हिडिओज क्लिक केल्या की ऋग्वेदला नंतर आम्ही दाखवू शकेल की तू कुठं बसून पिझ्झा खाल्ला होता. सो खूप छान मेमरी होती ही. काही गोष्टी एक्सपेन्सिव्ह असतात बट त्या मेमोरीज समोर त्याचे एक्सपेन्सेस काहीच नसतात. सो खूप छान मेमरी बनवली आम्ही तिथे. तिथून पुढे आम्ही स्कायवॉक करायला गेलो. सो मला तर एवढ्या उंचीवरती बघून खूप भीती वाटत होती. सो मी काय अजिबात गेलेली नाही आहे त्याच्यावरती. बट ऋग्वेद खूप एन्जॉय करत होता, त्याला खूप आवडत होतं. खाली छोट्या छोट्या गाड्या दिसत होत्या. सो तो खूप छान एन्जॉय करत होता, छान चालत होता. आणि मला म्हणायचा तू ये, मी घाबरत नाही आहे, तू का घाबरते असं म्हणायचा. अँड त्याच्या पुढे हे झाल्यानंतर त्याच्या वरच्या फ्लोअरला गेल्यावरती स्लाईड पण होती. भीती नाही वाटत सोनाला का नाही? इकडे इकडे मध्ये जा, इथे मध्ये जा. अँड दुबई फ्रेममध्ये जसं मशीन होतं तसं इथे पण मशीन होतं. सो त्याला पण 10 दिरम दिल्यानंतरनं हे राऊंड फिरवायचं होतं. अँड ते फिरवल्यानंतरनं वरती जो कॉईन होता त्याच्यावरती तिथला स्टॅम्प येत होता. सो हे कॉईन आपण तिथले आठवण म्हणून ठेवू शकतो. सो त्याच्यासाठी हे घेतलं. खाली व्ह्यूसोबत काही फोटोज काढले अँड वरच्या फ्लोअरला ग्लास स्लाईडसाठी गेलो. अँड ऋग्वेदला स्लाईडचं अट्रॅक्शन असल्यामुळे त्याला वाटलं की इथं स्लाईड खेळायची बट लहान मुलांना अलाव नव्हतं. सो त्याला जाऊ दिलं नाही म्हणून तो रडत होता आणि त्याच्या पप्पांनी स्लाईड एन्जॉय केली. तिथून पुढे आम्ही गेलो दुबई मॉलला.
सो हा दुबई मॉलचा बाहेरचा व्ह्यू आहे. तिथे आम्हाला ड्रायव्हरने पार्किंगला सोडलेलं आणि तिथून आम्हाला बुर्ज खलिफाला वरती टॉपला जायचं होतं. बट आम्हाला रस्ताच सापडत नव्हता की तिथून नेमकं कुठे जायचं आहे. तिथं आम्हाला जिथं सोडलं तिथून रस्ता क्रॉस करून पुढे जाऊन त्या बिल्डिंगमधून वरती गेलो की बुर्ज खलिफाकडे जात होतं. बट आम्ही जिथं सोडलं त्याच्या दुसऱ्या अपोजिट साईडनेच वरती गेलो अँड दुसऱ्याच मॉलमध्ये पोचलो. म्हणजे एवढा मोठा दुबई मॉल आहे की कुठे पोचायचं समजलं नाही. देन फायनली आम्ही मॅप लावून तिथं पोचलो. बुर्ज खलिफाला वरती जाण्यासाठी एवढी गर्दी होती. 1-1.5 तास आम्ही लाईनमध्ये थांबून नंतर आम्हाला लिफ्ट भेटली आणि आम्ही 124th फ्लोअरला गेलो. वरती जाईपर्यंत रात्र झाल्यामुळे व्ह्यू बिलकुल छान नव्हता. फोटोज पण नीट क्लिक करता आले नाही. सो आम्ही फोटोज काढले नाही, काही नाही. ॲप्रॉक्स 5 मिनिटसुद्धा तिथं थांबलो नाही का तर पूर्ण व्ह्यूच गेलेला होता. सो काय थांबणार. सो तिथून आम्ही लगेच निघालो. 1-2 फोटोज काढले निघालो आम्ही तिथून खाली दुबई मॉलमध्ये आलो आणि तिथलं ऑथेंटिक कुनाफा ट्राय करायचा होता. सो आम्ही तो ट्राय करायला गेलो आणि कुनाफा खूप छान होता. टेस्ट कोणी मॅचच करू शकत नाही आपल्या इथे. देन बाहेर आलो आणि बुर्ज खलिफाचे रात्रीचे व्ह्यू छान होते. सो ते फोटोज काढत होतो आणि फाउंटन शो तो बंद होता. सो तो बघायला भेटलाच नाही. बट असं वाटलं की ॲटलिस्ट याचा लाईट शो तरी बघायला भेटावा. आणि आम्हाला तिथून निघायचं पण होतं, रात्र झालेली होती. बट काय लाईट शो चालूच नव्हता अँड निघणार तेवढ्यात लाईट शो चालू झाला. सो आम्हाला तो पाहायला भेटला. सो तो पण एक्सपिरियन्स घेतला. सो ओव्हरऑल डे 3 आमचा छान गेला.